सुरू आहे आणि या नवरात्रीचं औचित्य साधून आपण अनेक मंदिरांचं दर्शन घेतलं। पण आज एक खास आणि महत्त्वाचा विषयावर आपण व्हिडिओ घेत आहोत आणि विषय असा आहे महिला। आपण अनेक हा जो नवदुर्गेचा जागर आता आपण करतोय, परंतु एक महिला एका महिलेला खरं जाणू शकते का, किंवा महिलांचे जे काही प्रश्न आहेत आपण महिलांमध्येच त्याची चर्चाही करायला आपल्याला ऑकवर्ड फील होतं। आणि याच विषयावर विषय सेन्सिटिव्ह आहे पण खूप महत्त्वाचा आणि महिलांच्या जागरूकतेचा आहे। तर आज खास एक महत्त्वाचा विषय घेऊन एका महिलेला आपण भेटणार आहोत। नवदुर्गा आहे ती आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करूनही खास महिलांसाठी एक जागरूकता निर्माण करत आहे। चला तर मग खास त्या व्यक्तीला भेटण्यासाठी, त्या महिलेला, त्या रणरागिलेला भेटण्यासाठी। नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। हा चेहरा तुम्ही माझ्या शेजारी पाहताय, अनेकांना त्या माहितही असतील। आणि ही जी रणरागिणी आहे, नवदुर्गा आहे, महिलांसाठी नेमकं काय काम करते आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या। नमस्कार व्ह्यूअर्स, माझं नाव आहे सौ सोनल राहुल गांधी। मी पुणे गंगाधाम येथे आपलं स्टोर आहे। मी महिला अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगार्मेंट्स, आज ताई मला भेटायला आले आहेत त्या हा खास टॉपिक घेऊनच। आणि आय एम अ वुमन अवेअरनेस प्रोग्रामर इन लेडीज अंडरगार्मेंट्स। आय एम व्हेरी प्राऊडली टू शेअर विथ दिस लेडी। आणि जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येक नवदुर्गेमध्ये जे आपण टाईप्स बघतो तर त्या स्वतःच माझ्याकडे आल्यात। ही पण आईचीच काहीतरी कृपा असावी आणि ह्या नवरात्रीत त्यांनी मला सामील करून घेतलं, यासाठी सर्वप्रथम मी दीपिकाताईंची खूप खूप आभारी आहे। आणि तुम्हाला त्या व्ह्यूअर्सद्वारे काही गोष्टी आम्ही दोघी ज्या बोलणार आहोत, ही त्यांची जी कळकळ आहे की मला कळालं आता सगळ्यांपर्यंत पोहोचव, यासाठी मी त्यांचंच अभिनंदन पहिले करेन। आणि आपण पुढे बोलणार आहोत अबाउट द लेडीज अंडरगार्मेंट्स, हाऊ, वाय अँड how to describe these things, and can you ask me the question and where I'll answer it. आपण पाहतो महिलांचा महत्वाचा विषय असतात अंडरगार्मेंट्स। म्हणजे आपण त्या गोष्टी चर्चा करायला आपण संकोचतो। आपली मुलगी असेल, आपल्या मैत्रिणी असतील, अनेक महिला असतील आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे या तयार केल्या जातात। त्याचं एक सामाजिक भान ठेवून ताईंनी खूप मोठं कार्य केलेलं आहे। आता आपण त्यांच्याकडूनच जाणणार आहोत। ताई, यामध्ये तुम्ही कसं आलात आणि कशा प्रकारे तुमचं हे सगळं काम चालतं? बेसिकली माझं माहेर चिंचवड गाव आहे। मला इथे गंगाधाम एरियामध्ये लग्न होऊन साधारणपणे 14 वर्ष झालेली आहेत। आणि लग्न झाल्या मी 2 महिन्यात महिलांचा जो माझा बिझनेस आहे, महिला अंतर्वस्त्र, सोनल लेडीज पॅराडाईज या नावाने आपलं शॉप आहे। आणि महिलांचा बिझनेस करत असताना जेव्हा महिला 2 सख्या बहिणी, 2 मैत्रिणी जेव्हा शॉपिंगला आल्यात, तेव्हा त्यांनी चर्चा केली नाही। आले 2 अमुक साईज सांगितले, त्या साईज घेतले, रंग काळा, पांढरा, निळा, पिवळा पाहिला, पण ते कुठला रंग वापरल्याने तुम्हाला त्रास होतोय, काय त्रास नाही होतोय, ह्याचा त्या मुलींनीच विचार केला नाही। आपल्याकडे ट्रायल रूमची स्पेशल सोय आहे, तर ह्याच्यात येण्याचं एक विशेष कारण होतं की आपल्याला जी माहिती आहे ती आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावी आणि ह्याचा एक अवेअरनेस क्रिएट करावा। आपल्याकडे ह्याचं चलन नाहीये। तुम्हाला ऐकायला हे खूप छान नाही वाटणार की मी केक बनवते, आईस्क्रीम बनवते, सो तुम्ही याल, केक आईस्क्रीम खाल आणि ते टेस्ट कराल, घ्याल आणि अजूनही खूप खूप वेळा येऊन ते विकत घ्याल। पण जे अंतर्वस्त्र आहे, अपने दिल के पास वाली जो बात है तो वो जाहिर तो कीजिए, उसका जिक्र तो कीजिए कम से कम। तर ह्याच्यात मला हे सांगायला आवडेल की जी तुमच्या बॉडीला खूप जवळ आहे आणि ज्याच्याने इन्फ्लेक्शन्स, केसेस पुढे वाढत जातात, त्या प्रश्नावर येऊच आपण, तर ते किती अप टू डेट असलं पाहिजे, त्याची एक्सपायरी आहे का, हे किती दिवस वापरायचं, कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं, ब्रँड लेवल, आता खूप सारे शोरूम झाले आहेत, फक्त ते अट्रॅक्शन फॉलो करायचं का, ऑनलाईन मध्ये जायचं की नाही, तर ह्याच्याविषयी आपण लेक्चर देतो, शाळा कॉलेजेसमध्ये जातो। आणि गेली 14 वर्ष झालं याचं अवेअरनेस करत करत आपण ब्रेस्ट कॅन्सर पेशंटसाठी कस्टमाइज ब्रा बनवतो आणि पुढे हे अविरत तुमच्यासारख्यांबरोबर चालूच राहणार आहे। तर ह्याची सामाजिक भान आणि गरज खूप जास्त आहे, हे महिलांना मी याद्वारे नक्की सांगेन। आता पण तुम्ही बोलला की ब्रेस्ट कॅन्सर विषयी तुम्ही जो अवेअरनेस आणताय तो नेमका काय आहे?
महिला आहेत ना, तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये, आपण स्कूल कॉलेजेसमध्ये जातो, आपल्या एक 5 फेजेस असतात साधारणपणे. एक आपलं बालपण, सुरुवातीला एक जेव्हा आपण पिरियड्स मध्ये येतो, आपल्याला घरी सगळे म्हणतात की तू मोठी झालीस, ओके, किंवा तू वयात आलीस. आपल्याला एक वेगळी अमुक अमुक ट्रीटमेंट दिली जाते. वेगळी म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह खूप निगेटिव्ह नाही म्हणत आहे, पण ती ट्रीटमेंट वेगळीच असते. आपल्याला इंटरनल बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. तेव्हा अनुषंगाने आपली ब्रेस्ट ग्रोथ होत असते. तेव्हा आपल्याला आई काही सॅम्पल्स देते की बाबा तू हे वापर, असं कर, तसं कर. सॅनिटरी पॅड बद्दल असतं. हा झाला पहिला फेज तुमचा बिगिनर्स. दुसरा फेज असतो तुम्ही कॉलेज गोईंग जाता वगैरे. त्याच्यानंतर तुमचं लग्न होतं, ब्रायडल वेअर, आणि जेव्हा मुलींना शॉपिंग करायला खूप जास्त मजा येते. तर अंडरगार्मेंट्स मध्ये पण ब्रायडल वेअर सेक्शन आहे. हे मी अपडेट केलं आहे. जसं तुम्ही 25,000ची पैठणी घेता, तसं तुमच्या घरातल्यांनी जे काही चेंजेस करतात, तर हे तुम्ही इनर गार्मेंट्स पण चेंजेस करा, तुमचे बॅकलेस फ्रंटलेस जसे आहेत ते. आणि थर्ड इज मॅटर्निटी. सगळ्यात नाजूक आणि सेन्सिटिव्ह पार्ट जो प्रत्येक बाईच्या लाईफमध्ये आल्यावर तिला हॅपीनेस फील होतो, विच इज प्रेग्नन्सी. आफ्टर प्रेग्नन्सी काय वापरायचं, इन प्रेग्नन्सी काय वापरायचं. आणि 40 नंतर जे प्रॉब्लेम होतात, चौथा आणि अतिशय महत्वाचा टॉपिक, 40 नंतर जे मेनोपॉज जाणं, किंवा आजकाल सर्रास बायकांचं चाललंय युट्रस काढणं, मला तो त्रास नकोच. आता ह्याच्यावर पण बोलू आपण. तर हे काय, कसं आहे. आणि फिफ्थ इज आपण जस्ट एक टिप्स आणि ट्रिक्स देतोय की तुम्ही कॅन्सर पर्यंत कसे नाही पोहोचणार, किंवा मेमोग्रॅम काय आहे, तुम्ही इनर गार्मेंट कसं अपडेट केलं तर ते तुम्हाला कसं ब्रिदेबल राहील, किंवा तुम्ही जिमला जाताय तर काय वापरायचं. सगळीकडे एकच क्लोथ घालून जाऊ शकत नाही. आज आम्ही तुमच्या समोर साड्या घालून बसलो, आम्ही जिमला साड्या घालून जात नाही, ओके. तर तिथे पण इनर गार्मेंट चेंज करायचं आहे. ते कुठलं आणि काय. आता बाई पण भारी देवा पिक्चर आला होता, तिथेही फ्लॅश टाकला होता. तर तुम्ही समजा की अंडरगार्मेंटचं महत्व काय लेवलला वाटतंय. म्हणजे आपण नेमकी कोणतं साईज घालतो काय हे आपल्यालाच माहिती नसतं. आणि बरेचदा असं होतं की काही दुकानांमध्ये आपण जातो, तिथे जेंट्स असतात, मग तिथे खूप लाजल्यासारखं होतं की कसं आपण मागायचं, किंवा आपण काय नेमकं सांगायचं आणि आपल्याला ते चांगलं वाटेल, असं अनेक महिलांचं होतं. आणि त्यातल्या त्यात ना मॅम, ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपण अगदी रस्त्यावरचं सुद्धा कसंही घेतो, ते आपल्याला माहितीही नसतं. मग त्याच्यावर आपण कसं, आता तुम्ही सोशल मीडियावर खूप आहात, तुमचे पेजेस वगैरे आहेत, मग यामध्ये अवेअरनेस कसं आणता आणि कशा प्रकारे कस्टमर तुम्ही जोडलेले आहेत. फॉलोअर्स किंवा कस्टमर्स हा एक कसा भाग असतो ना. आता माझ्याकडे काही फॅमिलीज येतात, आता त्यांची 2री 3री जनरेशन पण माझ्याकडे येते. तर तुम्ही म्हणाल हे कसं झालं, तर एकतर त्यांना आम्ही कधीही ऑन काउंटर चुकीचं सजेस्ट करत नाही. तुम्ही पर्सनली आल्या आहात, तुम्हाला मुलगी आहे, पण मी आईला जे इनर गार्मेंट्स देते तेच मुलीला अप्लाय करेन की नाही. महिलांचे साईजेस वेगवेगळे असतात, पॅडेड घालायची की नाही घालायची, फ्रंट ओपन आहे, बॅक ओपन आहे, 17 प्रकार आहेत त्याच्यात. तर हे प्रकार सगळ्यांना माहिती नसतात. आणि मी तुम्हाला सर्व महिलांना रिक्वेस्ट करेन, फक्त ब्रँडच्या मागे पडू नका. अमुक अमुक ब्रँडचे खूप शोरूम आहेत, फॉर एक्झाम्पल XYZ, जाहिरात पाहिली, किंवा मुली यंग गर्ल्स, टीनेजर्स, बिगिनर्स, तुम्ही आईच्या मागे लागता, आय वॉन्ट ब्रालेट, लाप लाप लाप. पण ते ब्रालेट आपल्या कामाचं आहे का बेटा, प्लीज चेक इट. आणि ते आहे तर किती वेळ घालायचा आहे, तो फॅन्सी आयटम आहे तर त्याची शेल लाईफ काय आहे, तुम्ही ते कमी वेळ घालायचं तर कुठलं कमी वेळ घालायचं आहे. आणि जसं ताईंनी सांगितलं जत्रेत कुठे घेतात, बॉम्बे सारखं शहर आहे मुंबई, तर खूप फास्ट लाईफस्टाईल असते, चालत चालत घेतात. तर तुम्हाला जेव्हा इन्फ्लेक्शन्स होतात, पॅन्टीजची किंवा ब्राची साईज खूप घट्ट किंवा खूप लूज होते, ते तुम्ही कोणाला सांगत नाही, ऍज इट इज घालत जाता. मग कुठेतरी तुम्हाला शॅबी फील होतं, कुठेतरी प्रोग्राम मध्ये तुमच्या ब्लाऊजच्या बाहेरून इनर गार्मेंट डोकवतं, मग तुम्हाला ते सगळ्यांमध्ये मग शॅबी फील होतं. आजकाल मुली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतायत, तुमच्यासोबत मुलं काम करतात, शर्टचा फ्रंट बटन जेव्हा तुम्हाला थोडासा फाकतो. आणि असं कधी कधी होतं की मुलांना ते कळतंय, त्यांना लाजल्यासारखं होतंय, पण आपल्याला ते लक्षातही परफेक्ट. तर मग त्याच्यासाठी काही तुम्हाला स्टिक ऑन टिप्स आहेत, किंवा काही तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, आणि कॉमी सिक्रेट्स आहेत. तुम्ही लो नेक घातलाय, फ्रंट लो नेक, फ्रंट बॅक नेक, जे काही आता जसे आउटरवेअरचे टाइप्स चेंज झाले तसं इनरवेअरचे भरपूर टाईप चेंज झाले. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ब्रँडच्या मागे पडू नका, तसं कटिंग ऑनलाईन होत नाही, तर तसं
विदाउट ट्रायल करता किंवा विदाउट सजेशन, आम्ही जे सजेशन देतोय तर विदाउट सजेशन घेता जर तुम्ही घेतलं आणि जर तसंच तुम्ही घालत गेला तर पुढे तुम्हाला काही ना काही हर्ट केल्याशिवाय राहणार. आणि काय होतं म्हणजे याचे सुद्धा इन्फेक्शन वगैरे होतात आणि जे बाकीचेच आजार डोकवायला लागतात त्याने आपल्याला त्रास होतो. आणि असं कधी कधी होतं की त्या गोष्टी आपण डॉक्टरांना सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे हे जर होऊ द्यायचं नसेल तर मला वाटतं आपण पुढे काही त्रास होण्यापेक्षा त्याची काळजी आधी घेतलेली बरी. आणि त्याची सुरुवात मला वाटतं अंडर गार्मेंट्स आहेत. एक्झॅक्टली. अंडर गार्मेंट नीट क्लीन झाले पाहिजे, वॉश झाले पाहिजे. बऱ्याच जणी त्याची काळजी घेत नाही किंवा कसं धुवायचं, वॉशिंग मशीन मध्ये डायरेक्ट इनर टाकली तर त्याची शेल लाईफ कमी होते. वॉशिंग मशीन मध्ये ब्रा, निकर, मेन्सचे अंडरवेअर, छोटे कपडे धुण्यासाठी एक वॉशिंग मशीन बॅग येते. आपण कोथिंबीर आणतो, ती वाळू नये म्हणून आपण फ्रीजमध्ये नाना प्रकारच्या ओल्या कपड्यात, सुक्या कपड्यात ठेवतो. तर तुम्ही खाद्यपदार्थांकडे किंवा अन्नपदार्थांकडे जसं हायजीन म्हणून लक्ष ठेवता तसं चुकीचा खाद्यपदार्थ घातला तर तुम्हाला फूड इन्फ्लेक्शन होऊ शकतं. तर तसंच तुम्ही खूप टाईट पॅन्टीज घातल्या तर तुम्हाला थाईस मध्ये इचिंग होतं. तुम्ही जिम मध्ये जाता, ट्रॅक पॅन्ट्स घालता, तिथे लाईन शो होतात. तर ते नाही झालं पाहिजे. तुम्ही तिथे जाताय तर तिकडे एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला इनर गार्मेंट सजेस्ट केलं जाईल, विच इज अ सीमलेस. त्याचा ट्रेंड खूप आलाय, पण त्याच्यात पण कापडात आहे, पॉलिस्टर आहे, पॉलिमाइड आहे. तुम्हाला कमी रेंज हवी. तुम्ही मला मगाशी दाखवलं की ज्या पिरियड्सच्या ज्या पॅन्टी आहेत त्याच्याबद्दल सांगा. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हीच करत का? हा, ऍक्च्युली आय एम अ मॅन्युफॅक्चरर ऑफ कस्टमाइज ब्रेस्ट कॅन्सर ब्रा. आपण महिला, तुम्ही एका टीम मध्ये जिथे कुठे उभे असाल, कुठल्याच महिलेची कुठलीच साईज, शोल्डर, बायसेप, ट्राय, कुठलीच साईज एकमेकाशी रिलेट होत नाही. तसं ब्रेस्टची तर होणारच नाही. आणि बऱ्याच वेळा महिलांमध्ये चेंजेस जेव्हा होतात, ती आई होते, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग, इव्हन निपलचे साईज पण छोटे मोठे होतात. मुलांचं फिडिंग झाल्यावर सगळ्यात मोठा चेंजेस ब्रेस्टमध्ये होतो. आपण मिल्क घेतो, शतावरी घेतो, तर ब्रेस्ट साईजेस खूप वाढल्या जातात. त्याच्यात मसल तयार होतात, नाही होतात, लूज पडतं, खाली ओघळतं, सॅगिंग होतं. तर ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर तुम्हाला हुबहू उजवी किंवा डावी बाजू जी काढली आहे त्याची हुबहू ब्रेस्ट आम्ही बनवतो. माझ्या वेबसाईटवर त्याच्या बऱ्याचशा ऑर्डर्स येतात आणि आम्ही महाराष्ट्र, गुजरात किंवा मिझोराम अशा वेगवेगळ्या राज्यात आम्ही एक सेक्शन घेतो आणि रोज सकाळी आम्ही त्याचा लाईनअप करतो त्या ऑर्डर्स आणि मग तिकडे पाठवून देतो. आणि हे नाममात्र आम्ही फक्त 400 रुपयात बनवतो आणि ह्याची प्राइस खूप नाममात्र आहे. 2009 साली आम्ही ह्याची सुरुवात केली होती, फेब्रुवारी 2009, आणि तेव्हा आम्ही फ्री देत होतो. तर तुम्हाला माहितीये फ्रीची व्हॅल्यू खूप कमी असते आणि तेव्हा ह्याचा अवेअरनेस नव्हता. बाई खचून जाऊ नये. डेफिनेटली तुमची सर्जरी झाल्यावर, केमोथेरपी झाल्यावर बॉडीवरचे सगळे केस निघून जातात, तुमच्या सौंदर्यात 2000% फरक पडतो. पण तुमची जी ओरिजिनल ब्युटी आहे ब्रेस्ट काढल्यावर, बायका खचून जातात, आता माझं काही राहिलं नाही, हे नाही, ते नाही. आणि बाहेरचे जे तुम्हाला टीज करतात हे सगळं रोखवण्यासाठी जसं तुम्ही आता हे नवदुर्गा सिरीज मध्ये बघताय तर मा सरस्वती ब्लेस्ड आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही हे काम करू शकतो. आणि आजपर्यंत आमचं पाठवलेलं कुठलंही प्रोडक्ट फेल झालेलं नाहीये. म्हणजे एक ब्रेस्ट जी काढली त्याचा हुबहू दुसरं ब्रेस्ट, आणि आताच्या रिसेंट ऑर्डर अशा आहेत व्ह्युअर्स की दोन्ही ब्रेस्ट काढलेले आहेत. तर आम्ही हा अवेअरनेस ह्याच्यासाठीच करतोय की तुम्ही तिथपर्यंतच पोहोचू नका, कोशिश तरी करा, अपडेट तरी करा कमीत कमी. आणि तुम्ही तुमची ब्युटी नंतर रडत बसण्यापेक्षा आधी का अपडेट होत नाही. फक्त माहितीये कानामागे टाकलं, हो मला जायचंय जायचंय जायचंय, साड्या घ्यायला आपण पळत पळत जातो सेल लागला की. तसं इनर गार्मेंट अपडेट करायला नाही, राहू दे ग, कोणाला आतमध्ये बघायला, चालू दे ग, मग ते राहू दे ग, असं नको होऊ दे ग. तर ह्याच्याकडे लक्ष द्या. तर ही खूप महत्वाच्या विषयांवर आपली चर्चा तर सुरू आहे. मॅम, याच्याबद्दल तुमचं जे फाउंडेशन आहे त्याच्याबद्दल की अनेक महिला याच्याशी कशा जोडल्या जातील तर त्यावर आपण. मी सोनल सोशल फाउंडेशन, आपण आता मी ही न्यूज मला या नवरात्रीच्या नवरोजात सांगायला खूप आवडेल की मी सोनल सोशल फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. वेबसाईटवर ऑर्डर येत असताना माझ्याकडे अशा बऱ्याच राजकारणी, समाजकारणी किंवा इतर क्षेत्रातल्या सायलेंट फॉलोअर्स माझ्या खूप आहेत की ज्या पुढे पटकन येऊन बोलत नाही. कुणीतरी विचकलेली असते, कुणीतरी शांत असते, मागे असते. सगळ्याच आपल्यासारख्या बोल्ड, ब्युटिफुल असतात नसतात, प्रकार असणारच.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तर त्यांचं असं म्हणणं होतं की दीदी आम्हाला तुमच्या कामात जोडायचं आहे, आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जातो, ह्याचे लेक्चर्स घेतो. तर या फाउंडेशनच्या अंडर आपण जास्तीत जास्त, जर मी स्वतः तिथे हजर असेल तर मेमोग्रॅम करायला बायका बिचकणार नाही, कॉन्फिडन्स लेवल वाढेल. जसं ट्रायल रूम मध्ये तुम्ही बेझिझक हवं ते बोलू शकता, दीदी माझी ब्रेस्ट साईज सॅग झाली आहे, माझं बॅक दुखतंय. हल्ली महिला लॅपटॉपवर काम करतात, आईला जाऊन सांगत नाहीत पण मला येऊन सांगतात दीदी पेन होत आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी बोलायला आपण जो हा प्लॅटफॉर्म चालू केलाय, आपण एक मंच उभा केलाय, तर आता जेव्हा त्या बोलायला लागल्या तेव्हा त्यांना इंटरेस्ट वाढायला लागला की दीदी तुम्ही गुजरातला याल का, हे कराल का, ते कराल का. तर आम्ही कसं जोडू, आम्ही पण फुल न फुलाची पाकळी याच्यात कसं कॉन्ट्रीब्युट देऊ शकतो. तर आपण हे डोनेशन वाईज अजून कलेक्ट करणं चालू केलं नाहीये, त्याच्या पुढच्या डिटेल्स देऊ आपण. पण या फाउंडेशनच्या अंडर आपण जास्तीत जास्त मेमोग्रॅम कसे करता येतील, सॅनिटरी पॅड बद्दल कसं अवेअरनेस करता येईल, गव्हर्नमेंटकडनं पुढील भावी आयुष्यात अनुदान घेऊन ती योजना महिलांसाठी कशी राबवता येईल, आणि महिला ह्याच्यासाठी पुढे येऊन नाममात्र पैशात फॉर्म भरून कसे त्या गोष्टी मिळवू शकतील ह्याचा आपण जास्तीत जास्त प्रयास करतो. महिलेसाठी एक व्यवसाय असेल किंवा एक असं व्यासपीठ की जेणेकरून महिला एकत्र येऊन त्यांच्याशी जे महत्वाचं हितगुज आहे ते करू शकतात, एक्झॅक्टली करू शकतात. आपण जे पिरियड साठी जी पॅन्टी तयार केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल, किंवा ते कसं हे प्रोडक्ट तयार झालं त्याच्याबद्दल सांगा. एक विशेष मंच तयार झाला, थँक्यू टू अक्षय कुमार, पॅडमॅन बनवला. त्याच्या मागे सगळी टीम आहे, अक्षय कुमार आणि टीम. तर पॅडमॅन बघायला ना आपण सगळी फॅमिली गेलो, ताई गेल्या, दाजी गेले, 2 मुलं आहेत. मग मुलगा जर पॅडमॅन बघायला जाऊ शकतो, तर जेव्हा मुलगी तेव्हा त्याच्यानंतर बोलायला लागल्या की मी टेस्ट मॅच में आ रही हूं. आम्ही जेव्हा 4 दिवस पिरियड्स मध्ये यायचो तेव्हा आम्हाला आईलाही लवकर सांगायला भीती वाटायची, किंवा मग आई बाजूला बसवायची, ए नको नको इथे चालत नाही. वेगवेगळ्या पद्धती प्रथा होत्या आणि मग ते आपण फॉलोही करायचो, त्याच्यातही मजा वाटायची आम्हाला की जर आई सांगते ते आपण करूया. पण आजकाल कसं झालंय, जनरेशन चेंज झालेलं आहे आणि यंग जनरेशन खूप स्मार्ट आहे, खूप हुशार आहे. हे प्रपोजल मी शार्क टँकला पुटअप केलं होतं, तेव्हा एक 12 वर्षाची मुलगी येऊन मला विचारते दीदी तू ऑर्गॅनिक कॉटन मध्ये का सॅनिटरी पॅन्टी बनवली. जेव्हा मी कात्रजचा कचरा डेपो पाहिला तर मला बायका विचारायच्या नाहीत, एक इनर गार्मेंट घेऊन गेला, साधारण ब्रा घेतली आहे, स्पोर्ट्स ब्रा घेतली, ती किती दिवस वापरायची, रेग्युलर ब्रा किती दिवस वापरायची, ह्याचं काही भानच नाहीये बाबा. घेऊन गेलो ती तुटे फाटेपर्यंत, आणि काही काही कलाकार हुशार त्या शिवून पण घालणाऱ्या आहेत. तर डिकम्पोज सगळ्याला एक शेल लाईफ असते, ह्याच्यात जे फॅब्रिक आहे हे टाकल्यावर फेकून दिल्यावर डिकम्पोज होतं. जिथे शेत जमीन आहे, माती आहे, भुसभुशीत जमीन आहे, आणि ऑर्गॅनिक मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, फूड आलंय, अमकं ढमकं आलाय, ब्रश आलाय, टूथब्रश आलाय. तर हे का नाही, ही जेव्हा मला जागरूकता जाणवली. आणि स्वच्छता अभियान अंडर मोदीजींनी जे स्वच्छता अभियान राबवलं आहे, एवढं मोठा आज प्रकल्प चालू आहे, तर उद्या ज्या काही समस्या तयार होणार आहेत, जसं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप शूटअप झालंय मागच्या 4 ते 5 वर्षात. मला महिन्याकाठी, मला हे सांगायला अतिशय दुःख होतंय, 5 पीसची ऑर्डर असायची, आता महिन्याकाठी मला 60 ते 70 पीसची ऑर्डर आहे. एक पीस बनायला 3 दिवस लागतो, हे आम्ही 3 मिनिटात तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलं. पण इट इज रिअली व्हेरी टफ. हे सगळं अँटी सॅनिटाईज होतं आणि हे तुमच्यासमोर प्रेझेंट करणं विच इज रिअली हॉरेबल, की बाबा तुम्ही तिकडे त्या इनर माझ्याकडून विकत घेण्यापेक्षा किंवा त्याबद्दल आपण चर्चा करण्यापेक्षा तुम्ही आधी जेव्हा तुमची डिलिव्हरी होते, पोटपट्टा खूप साधी गोष्ट आहे, पण आपण बायका पटकन घेत नाही, वापरत नाही. 700 रुपयाचं 5 लाखाचं ऑपरेशन मोठं आहे का 700 रुपये मोठे. सो मॅनेज द डिफरन्स. तुम्ही अपग्रेड होता, सगळ्यात अपग्रेड झाल्यात, पण बायका इथे अपग्रेड नाही झाल्या, इथे बोलत नाहीत, सांगत नाही, विचारत नाही. तो जो संकुचित विचार आहे अँड आय एम अ गुगल फॉर यू. अंडर गार्मेंट्सचा गुगल मी आहे. सो यू आर ऑलवेज वेलकम. In description box you will get my WhatsApp link or website links, everything details will be there, but you just start asking whatever your question is. तरी बोलायला पाहिजे. टीनेजर्स जेव्हा ग्राउंडवर खेळतात, आधीचे खेळ जे होते ते खूप बेसिक लेवलचे होते, आता मुली नॅशनल इंटरनॅशनल खेळतात, तुमच्यासमोर मेन कोच असतात. मला हे खूप प्राऊडली शेअर करायला आवडेल, मी वर्ष 12 असलेल्या मुलीला 1800 रुपयाची स्पोर्ट्स ब्रा दिली आहे. तर तुम्हाला ऐकून तुम्ही म्हणाल अरे वा 1800 रुपयाची मी बिझनेस करते. येस, आय एम अ बिझनेस वुमन, डेफिनेटली प्रत्येक जण आपला बिझनेस करतो, पण तिचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ती इनर गार्मेंट घातल्यावर तो एक्सक्लुझिव्ह होता.
त्या चंदीगडच्या थंडीमध्ये जेव्हा ती ॲथलीजरचं ते युनिफॉर्म घालून परफॉर्म करते आणि ती देशासाठी परफॉर्म करून गोल्ड घेऊन येते आणि जी बेसिक इनर गार्मेंट घालून आली तिला ब्रॉन्झ मेडलवरच समाधान मानावं लागलं. का तर चंदीगडच्या थंडीमध्ये तिला ते इनर गार्मेंट आणि क्लायमेट हे दोन्ही मॅच झाले नाही. कुठून तरी निप्पल विजिबल झालं आणि एवढ्या बिगिनर्सला तुम्ही एवढ्या लवकर एवढ्या साऱ्या गोष्टी नाही देऊ शकत. तर एक इनर गार्मेंट तुम्हाला गोल्ड किंवा ब्रॉन्झवर एवढा डिफर करू शकतो आणि ही माझ्या लाईफ मधली ही खूप छान स्टोरी आहे म्हणून मला व्ह्युअर्स बरोबर शेअर करावी वाटली. खूप महत्वाची चर्चा आणि महिलांनी महिलांसाठी उचललेलं हे जे पाऊल आहे आपण या मार्फत पाहिलं. आज खूप महत्वाचा वेळ मॅम तुम्ही आमच्या सर्वांसाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आज आपण अगदी महत्वाच्या चर्चेवर एका महिलेने महिलेसाठी खास हे पाऊल उचललं पाहिजे या चर्चेवर आज आपण खास ही मुलाखत घेतली. तर असेच आपले वेगवेगळे व्हिडिओ अजूनही पुढे येत राहतील. अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.